पुढची बातमी पाहूयात। मध्यरात्री गोळीबारानं कल्याणपूर्व शहर हादरलंय। खड्डे गोळवलीच्या आत्माराम नगर परिसरामध्ये हा गोळीबार झालाय। मध्यरात्री 1:30च्या सुमारास हा गोळीबार झाल्याचं पाहायला मिळतंय। पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे। बुंदी आणि प्रेम गुंडा यांच्यामध्ये हा वाद झालेला होता। गोळीबारात एक जण जखमी सुद्धा झालाय। हा पोलिसांकडून संशयित ताब्यात घेण्यात आला। दोघांच्या मध्ये काही वादावाद होऊन त्या ठिकाणी आपसामध्ये वादावादी झाली। 10 ते 15 जण त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामधून एक जण आहे वर्मा म्हणून आहे, तो जखमी झालेला आहे। त्याच्या पायाला गोळी लागलेली आहे। सध्या त्याला शिवनेरी हॉस्पिटलला ॲडमिट केलेला आहे। आता आपल्या ताब्यामध्ये प्रेम गुंडा आणि त्याबरोबरचे 3 साथीदार असे 4 जणांना आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। स्पॉटवरती आपल्याला अजूनही काही फायरिंग केल्याचे काही पुरावे आपल्या स्पॉटवरती मिळाले। आपला तपास सुरू आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझे सहकारी किशोर पगारे सध्या आपल्या सोबत आहेत। किशोर, नेमकं या सगळ्या गोळीबारामागचं कारण काय आहे आणि नेमकी सध्या पोलिसांनी काय कारवाई केली आहे? नक्कीच सिद्धेश, रात्री मध्यरात्री हा जो प्रकार घडलेला आहे, करेला पूर्वेतील खडेगोळवली पूर्व परिसरात आत्माराम नगर परिसरात हा गोळीबार घडलेला आहे। आपसेत पूर्व वैमनस्याची घटना घडलेली आहे असं पोलिसांची प्राथमिक माहिती आहे। तर बुंदी आणि प्रेमगुंडा हे नामक जे 2 सराईत गुंड आहेत, या दोघांच्या गटामध्ये हा भांडणं झाले होते आणि 10 ते 15 जण त्या स्थळी हजर होते। यानंतर 2 राऊंड फायरिंग झाल्यानंतर वर्मा नामक एक तरुण आहे, त्याच्या पायाला गोळी लागली आहे आणि त्याला आता उल्हासनगरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे। 4 जणांना म्हणजेच प्रेमगुंडाच्या आणि प्रेमगुंडाच्या 3 साथीदारांना ताब्यात घेतलेला आहे। तर अधिक अजून इतर जे आरोपी आहेत त्यांचा शोध सुरू आहे। आणि या ज्या घटना आहेत, ही घटना बाईकचा कट लागल्यामुळे झाली अशी प्राथमिक माहिती आलेली आहे। तर रात्री अनेक तरुण जे आहेत ते मंदधुंद अवस्थेत उल्हासनगर असेल, कल्याण असेल या अशा परिसरात वावरत असतात आणि याच्यामध्ये आपसात वाद हे होत असतात आणि कुठेतरी अंमली पदार्थाचं जे प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याचे हे परिणाम आहेत। नक्कीच धन्यवाद किशोर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।